भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कोल्हापूरच्या इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली आहे। धैर्यशील माने यांनी पाकव्याप्त काश्मीरसारख्या इचलकरंजीमधून विजयाचा दिवा लावला असं वादग्रस्त विधान सांगलीच्या वाळवामध्ये केलंय। क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या जयंती समारंभामध्ये ते बोलत होते। विशेष म्हणजे धैर्यशील माने यांचं विजयासाठी अभिनंदन करताना हर्षवर्धन पाटील यांनी हे विधान केलंय। त्यामुळे एकच खळबळ उडाली असून यातून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। सुरुवातीला धैर्यशील माने आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आपल्या सर्वांना विनंती टाळ्या वाजवून एकदा धैर्यशील मानेचं आपण अभिनंदन करा। इचलकरंजीचा लोकसभेचा मतदारसंघ हा तसा पाहिला तर पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे तो, कारण आजूबाजूला सगळी वादळ वेगळी होती। आजूबाजूला सगळ्या शक्ती काय अदृश्य असतील काय प्रकट असतील, पण या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या वावठळा